नमस्कार. माझ्या मराठी ही यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. मनाशी हितगुज हा जो विषय आहे तो खरोखर मन इतकं आपलं काय म्हणायचं त्याला, मनाची थांग लागत नाही. अथांग आहे समुद्रासारखा. वरवर बघून त्याच्याकडे तर तुम्हाला कळूच शकत नाही की मनामध्ये काय चाललं आहे आणि मनाच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. तो विषय वेगळा. पण मी आज एक विषय घेतला आहे, एकाग्रता. परीक्षा जवळ आल्यात मुलांच्या आणि खरोखर एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हा जो विषय आहे हा खरोखर विचार करण्यासारखा विषय झालेला आहे आजकाल. कारण एकाग्रतेची कमी फार भासत राहिली आहे सगळ्यांना. कारण काय झालं आहे, एकाग्रतेने काम करणं ही खरोखर कठीण गोष्ट झालेली आहे सगळ्यांनाच. कारण काय आहे, मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी जगामध्ये किंवा आता परिसरात आपापल्या भरपूर आहे. अखंड 24 तास वेगवेगळे ट्रक चालू असतात. अखंड काय काय सगळं चालूच असतं. त्यामुळे होतं आहे काय की मन सारखं विचलित होत राहतं. ध्वनी प्रदूषण तुम्हाला सांगितलंच की 24 तास गाड्या हे ते सगळं चालू राहतं. त्यामुळे व्हॅन म्हणा, ट्रक म्हणा, बसेस म्हणा, ऑटो रिक्षा हे सगळ्यांनी, विमानं वेगवेगळे, सतत ध्वनी प्रदूषण चालू असतं. मग शाळा यातून कशा दूर राहतील? शाळा पण अडचणीत असतात. छोट्या छोट्या गावांमध्ये, छोट्या छोट्या घरांमध्ये असतात. मग त्यांना मोठं ग्राउंड नसतं. मग मुलं शिकतील कुठे? तिथेच अडचणीत बसून शिकतील, अभ्यास करतील. पण पुन्हा ग्राउंडचा प्रश्न येतो. त्यांना खेळायला ग्राउंडमध्ये जायचं म्हटलं, कुठे जातील ते? आणि खेळायला जर जागा नसेल तर त्यांच्या तब्येती चांगल्या सुधारतील कशा? त्यांचं मन स्ट्रॉंग होईल कसं? नुसता अभ्यास करून होत नाही पुस्तकी, शारीरिक मेहनत पण पाहिजे. म्हणजे मग त्यांचं शरीर स्वस्थ असलं म्हणजे मन स्वस्थ राहील, मन स्वस्थ असलं म्हणजे शरीर स्वस्थ राहील आणि अभ्यासामध्ये लक्ष लागेल त्यांचं. म्हणून मग काय होतं की वेगवेगळे ग्राउंड शाळेला पाहिजे असतात असं मला वाटतं. आणि मग आपण मुलांना त्यांची एकाग्रता वाढायला काय मदत करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सातत्य, म्हणजे कंटिन्युटी पाहिजे. एकच एक गोष्ट वारंवार म्हणत राहिले की तीच सराव झाला की ती डोक्यामध्ये फिक्स बसते आणि फिक्स बसली की मग एकाग्रतेने आपण त्याचा अभ्यास करायला प्रवृत्त होतो. असं हळूहळू आपल्याला एकाग्रता कपॅसिटी असते. प्रत्येक गोष्टीची कपॅसिटी कशी असते? हळूहळू हळूहळू वाढत राहते. ती आपल्याला प्रत्येक वेळेस वाढवायची आहे. आज आपण 10 श्लोक म्हटले, 10 श्लोक पाठ झाले. उद्या 12 म्हणायचे, परवा 12 म्हणायचे, 12 पाठ झाले की 14 म्हणायचे. असे 2-2चा वाढवून वाढवून सेट तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे आपण सहज अगदी लक्षात ठेवतो आहे. आपल्याला विशेष त्रास होत नाही. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. आणि मुलांनासुद्धा असंच आहे बघा. सातत्याने त्यांनी तेच तेच वाचत राहिलं, एकच गोष्ट 10 वेळा लिहित राहिले, बोलत राहिले तर त्यांना ती चांगली येईल. हां, तुम्ही चांगल्या क्लासमध्ये टाकलं किंवा चांगल्या ट्युशन्स लावून दिल्या म्हणून तुमची जबाबदारी संपली असं नाही. आणि महागाची पुस्तक आणून दिली मुलांना असं नाही. त्यांना ते उघडून, ते वाचून, ते लक्षात ठेवायची सवय आपल्यालाच लावावी लागणार आहे. म्हणजे पालकांची ती जबाबदारी आहे आणि ती पालकांना ती टाळता येणार नाही. आणि मग एकाग्रता जी आहे ही जुन्या काळी कोणी काही अशी कुठून आणली नाही होती की चला एक छोटीशी मायक्रोचिप आणली आणि आपल्या डोक्यात बसवून घेतली आणि मग आपला प्रोसिजर चालू झाला. आपण काही कॉम्प्युटर, हां, देवाने कॉम्प्युटर बनवला ही गोष्ट वेगळी, पण त्याचा मेंटेनन्स त्यांनी आपल्याच हातात ठेवलेला आहे की कुठून तरी त्याचं काहीतरी एखादी मायक्रोचिप टाकली, एखादा काहीतरी काहीतरी एखादा IC टाकून त्याची आपण पॉवर वाढवली किंवा कपॅसिटी वाढवली असं होऊ शकत नाही. ही प्रोसेस स्लो स्लो करावी लागते. त्यामुळे मग काय होतं की प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं असतं. आपलं व्यक्तिमत्व, आपले गुण स्वतःचे स्वतःलाच वाढवावे लागतात. त्याला कुणीही मदत करू शकत नाही. हां, थोडंसं गाईड करेल, मार्गदर्शन करेल की हां, असं करायला पाहिजे किंवा इतक्या वाजता उठायला पाहिजे, अशी सवय लावायला पाहिजे. हां, चला आपण 10 लोकं जमून आपण असं असं करू, असा एक ग्रुप बनवू, इतपत ठीक आहे. पण त्या ग्रुपमध्ये जाऊन तिथे सगळं ठरवून करणं वगैरे सगळं कोणाला करायचं आहे? आपल्यालाच करायचं आहे. आणि हे सगळं आपल्याच हातात आहे. म्हणूनच म्हटलं आहे ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे.
जुने जे विचारवंत झाले ते कुठे गेले होते हो एकाग्रता वाढवायला? त्यांना तर कितीतरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं आत्मसात करून मग त्यांनी समाजाला दिलं. ते रडत बसले नाही कधी की मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही. ज्योतिराव फुले कसे राहायचे तुम्ही बघितलेच आहे. साधा शेतकऱ्यासारखा व्यवसाय म्हणजे वेश होता त्यांचा. धोतर, शर्ट आणि पगडी. गेले लंडनला बक्षीस घ्यायला. माझा हा ड्रेस आहे, मी असाच जाणार. माझ्या ड्रेसकडे कोणी बघून मला बक्षीस दिलं आहे का? नाही. खरी बुद्धी कुठे असते? इथे असते. आणि मग तिथे जे विचार असतील तशी आपली भाषा असते आणि तीच भाषा आपल्या डोळ्यात येते. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवून आपली ताकद आपण जेवढी वाढवू तेवढं प्रत्येकासाठी चांगलं आहे. आणि ही शक्ती अशी आहे की ती कोणीही चोरून नेऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला उभं राहण्या इतकी किंवा बसण्या इतकी जागा असेल तर तुम्ही अभ्यास करू शकता. अगदी AC हॉल पाहिजे किंवा अगदी एअर काय म्हणतात त्याला साऊंड प्रूफ रूम पाहिजे किंवा मला बसायला टेबल खुर्ची पाहिजे असा विद्यार्थी विशेष अभ्यास करू शकत नाही. कारण त्याला मेहनतीची सवय नसते आणि मेहनत करावीच लागते. जितकी तुम्ही जास्त मेहनत कराल तितकं तुम्हाला गोड फळ येईल असं म्हटलेलं आहे आपल्याला. आरामात राहून ऐश करून कुणालाही काहीही मिळालेलं नाही. आणि हाच इतिहास सांगतो आपल्याला की अडचणीतून आणि कठीण परिस्थितीतून समोर आलं की तुमची पर्सनॅलिटी जास्त झळाळते. म्हणजे काय प्रतिभावंत होते, ग्लो होतो, चेहरा ग्लो दिसतो. तो चेहरा कशाचा ग्लो असतो? यशाचा, प्रत्येकाच्या सामर्थ्याचा. मी असं करू शकतो, कॉन्फिडन्स. तर तुम्ही किती भारी कपडे घाला, मेकअप करा, भारी साड्या नेसा, भारी दागिने घाला, जर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कॉन्फिडन्स नसेल तर ते सगळं फोल ठरतं, म्हणजे खोटं ठरतं. मग कोणी तुमच्याकडे बघणार नाही. 10 लोकांमध्ये उठून दिसायचं असेल तर पर्सनॅलिटी योग्य पाहिजे आणि पर्सनॅलिटी योग्य व्हायला काहीतरी मिळवावं लागतं आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला एकाग्रतेची आवश्यकता लागते. एकाग्रता आल्याशिवाय तुम्हाला कुठलंही काम करता येत नाही. कुठलीही विद्या शिकायची, कला शिकायची तर त्यात नीट जीव ओतून, प्राण ओतून तुम्ही ती वारंवार मेहनत केली तर त्याच्यामध्ये कुशलता प्राप्त होते. कुशलता म्हणजे एक्सपर्ट होतो माणूस आणि मग एक्सपर्ट झाला की आपोआप कॉन्फिडन्स येतो. हे इंग्लिश शब्दसुद्धा कठीण कठीण व्रतं घेऊन केल्याशिवाय आपल्याला त्याचे लेबल मिळत नाही. हां, तो त्यामध्ये फार एक्सपर्ट आहे बरं, तो काय बोलतो होय, बोलण्यामध्ये फारच एक्सपर्ट आहे किंवा एखादं काहीतरी काम करण्यामध्ये, स्टॅच्यू करण्यात, मूर्ती करण्यात फारच एक्सपर्ट आहे. अयोध्येची रामलल्लाची मूर्ती ज्यांनी केली तो युवक 18 तास दिवस मेहनत करून मग त्याने ती मूर्ती केली आहे आणि कितीतरी बाळांचे चेहरे त्यांनी आधी बघितले की रामलल्ला कसा दिसत असेल. त्या बाळांचे चेहरे बघून बघून त्यांनी अभ्यास करून मग रामलल्लाचा चेहरा ठरवला. सगळेच जण खुश झाले रामलल्लाचा चेहरा पाहून. त्यामागे त्या शिल्पकाराची किती मेहनत आहे हे आपल्याला कळलं की आपल्याला कौतुक वाटतं की नाही, खरोखर अजून भारतामध्ये अशी मेहनती लोक आहेत आणि त्यामुळेच आपला भारत पुढे पुढे जायला मदत होते. धन्यवाद. कसं वाटतं माझं बोलणं? जरा थोडंफार आज जरा रेंगाळलं असेल त्याबद्दल माफ करा. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.